नंदुरबारमध्ये पैशांच्या वादातून शेतात गोळीबार, दोघे जखमी, परिसरात खळबळ। नंदुरबार तालुक्यातील बिलाडी शिवारामध्ये पैशांच्या व्यवहारावरून दोन गटात वाद होऊन थेट गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या गोळीबारात दोन्ही व्यक्ती जखमी झाल्या असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। शेतीच्या कामासाठी दिलेल्या पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संजय माळी हे बिलाडी शिवारात आपल्या शेतात काम करत होते। त्यांनी संजय ठाकरे यांना शेतात कामाला येण्यासाठी काही पैसे दिले होते, मात्र काम न केल्याने किंवा पैसे परत न दिल्यामुळे दोघांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता। हाच वाद विकोपाला गेला आणि संजय ठाकरे यांनी संजय माळी यांच्यावर थेट बंदुकीतून गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आलाय। या थरारक घटनेत संजय माळी आणि संजय ठाकरे हे दोघंही जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून तेथे पोलिसांना एक राऊंड फायर झालेल्या काडतुसाचे कवच आढळून आले आहे। या प्रकरणी सध्या तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून गोळीबारासाठी वापरलेले हत्यार कुठून आले याबाबतचा शोध घेतला जात आहे। नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोळीबाराची घटना झाली अशा प्रकारे कंट्रोलला आणि पोलीस स्टेशनला कॉल आल्यावरून मी इथे व्हिजिटला आलेली आहे। ही जागा जी आहे ही नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते आणि गोळीबाराची घटना झाल्याचे पुरावे इथे मिळत आहेत। प्रायमा फेसी जी काही माहिती मिळालेली आहे त्यावरून आर्थिक संबंधातून आणि आपापसातील व्यवहारातून ही घटना झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। आपला पोलीस तपास सुरू आहे। विक्टिम जो आहे त्याचं स्टेटमेंट सुरू आहे आणि त्यानुसार जी काही कायदेशीर कार्यवाही करणं पुढे आवश्यक आहे ती कार्यवाही आपण करत आहोत। माझं नंदुरबारच्या सर्व नागरिकांना निवेदन आहे, आवाहन आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। कायदेशीर कार्यवाही सुरू आहे आणि आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त आपण कडक कारवाई करत आहोत। उद्या ईद आहे, ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही अफवा पसरवू नयेत आणि नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं मी सर्वांना आवाहन करते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार।